कॉलेजच्या आत शिरायच्या आधीच आम्हाला गौरव भेटला आणि शिवजयंतीची वर्गणी घेण्यासाठी लिस्ट हातात दिली. लिस्ट हातात घेतली म्हणल्यावर वर्गणी गोळा करावंच लागल. मग सुरुवातच आमच्या मुलींकडून केली. आम्ही प्रेझेंटेशन घेतलं होतं, आम्ही काहीतरी बोलत होतो, आम्ही लेक्चर झालं आणि 12वीचा पेपर होता म्हणून आम्ही बाहेर आलो. उद्याची सुट्टीन परत मी घरी. दरवेळेस मी एकटी किंवा माझी सुट्टी अजून एक मैत्रीण असते, पण यावेळेस आम्ही ग्रुपने चाललोय घरी सोबत. संध्याकाळी संस्थेचा कार्यक्रम होता, त्यासाठी तयारी चालू होती. त्यानंतर मैत्रिणींनी केक आणायला सांगितलं म्हणून आम्ही केकीज मध्ये गेलो. तिथून केक घेतला. तिथल्या ताईंचा स्वभाव खूपच छान होता. तिथे आम्हाला हा बुके दिसला, पण तो बघूनच आम्ही मन खुश करून घेतलं, कारण असं बुके आम्ही फक्त रील्स मध्येच बघतो. तर ताईंना म्हणलं आम्ही एकमेकीला देऊनच मन खुश करून घेतो. आज शनिवार होता आणि मैत्रिणी पण सोबत होते म्हणून आम्ही शनी शिंगणापूरला गेलो. तर योगायोग असं झाला की आम्ही आरतीच्या वेळेत जाऊन पोहोचलो आणि दर्शन पण खूप छान झाले. तर तिथून आम्हाला सगळ्यांना जायचं होतं आमच्या मैत्रिणीच्या घरी. आता आम्हाला गाड्यांची कमतरता असल्यामुळे आम्ही एका गाडीवर 3-3 सोबत क्लास मधले मुलं पण होते. तुम्हाला जरी वाटत असली ते नवरदेव नवरीची वाट बघत बसलेत, तर असं काही नव्हतं. आम्ही आमच्या मैत्रिणीची वाट बघत बसलो होतो. तिच्या आजोबांचा अभिष्ट चिंतन सोहळा असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना इन्व्हिटेशन होतं. योगायोग असा की ज्या मंदिरात कार्यक्रम होता त्या देवीचा आज वर्धापन दिन होता. तुळजाभवानीचं आम्हाला दर्शन करायचा योग आला. बाबांना शुभेच्छा देऊन आम्ही सरळ जेवायला बसलो. आता जेवायला गुलाबजामुन म्हणल्यावर 2 गुलाबजामुन ताटात चांगलं थोडी ना दिसतात. मग आम्ही 2 ते 4 गुलाबजामू केले आणि जेवायला इतकं होतं की आमचं बघूनच मन भरलं. व्लॉग वरून दाजींनी आल्याबरोबर आम्हाला ओळखलं. तिथून निघालो आणि आम्हाला जायचं होतं कांगोनी शेजारील हिंगोनी गावातल्या महादेवाला. तिथे पण शिवपुराण चालू होतं. तिथल्या गोड चिंचा घेतल्या आणि घरी निघालो.